नमस्कार. आज 28 जून 2023 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आपल्यापैकी काही जणांनी मला जी सजेशन दिली त्याबाबत अगदी मी मनापासून आभारी आहे आपलं, व त्यानंतर मी त्याबाबत अगदी मनापासून क्षमस्व पण आहे. कारण आपण 1 वर्ष झालं करंट अफेअर्स करत आहोत व पूर्वी माझा उद्देश असा असायचा की व्हिडिओ जे आहे त्याची लेंग्थ जी आहे ती शॉर्टच असावी. त्यामुळे मी अगदीच फास्टमध्ये वगैरे तुमच्या न्यूज घ्यायच्या. ओके, पण जी स्पीड आहे ती खरंच मला माहिती नव्हती की म्हणजे माझी स्पीड वगैरे त्याप्रमाणे जात आहे किंवा नाही. सॉरी फॉर दॅट. पण काल जी सजेशन आली त्यामुळे खरंच मला ते चांगलं वाटलं. पण याच्या पुढे देखील अगदी जर तुम्हाला वाटत असेल ना, तर प्लीज लवकर सांगत चला, कारण मी अगदी माझ्या पुढे जात असतो. ओके, व कसं आपण ऑफलाईन किंवा लाईव्ह नाही आहे. ओके, त्यामुळे तुमच्या स्पीडला ते मॅचअप होत आहे किंवा नाही होत आहे हे मला डायरेक्टली समजत नाही. त्यामुळे पहा, मी प्रत्येक कमेंटला तरी उत्तर अगदी देतच असतो. ओके, त्यामुळे प्लीज शक्य होईल तर तुम्ही लगेच तिथल्या तिथंच तो सॉल्व्ह वगैरे करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता व मी पण त्याबद्दल नक्कीच करेन. ओके, कारण मी पण शिकत आहे व तुम्ही पण शिकतच आहात. ओके, व मला खरंच याचं दुःख वाटलं की आपण 1 वर्ष झालं जर असंच बडबड फक्त केली तर ते अगदी चुकीचं वाटलं. ओके, क्षमस्व. त्याबद्दल परत एकदा मी क्षमस्व आहे. त्यानंतर आपण आजच्या वृत्तपत्राकडे येऊयात. तर पहा, पहिली बातमी आहे, तलाठी भरतीची जाहिरात येताच दलाल सक्रिय. आता या असं जर होत असेल तर पहा, 1,000 रुपये आपली काय आहे, डी आहे, म्हणजे जी परीक्षा फीस आहे तलाठी भरतीसाठी तर 1,000 रुपये आहे. व त्यामध्ये पण परत दलाल वगैरे जर येत असतील म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम आपण करायची किंवा नाही हा तिथं प्रश्नचिन्ह येतो, किंवा सरकारची जी कॅपॅसिटी आहे किंवा सरकार कॅपेबल आहे का नाही याबाबत इथं काय होतं, प्रश्नचिन्ह तिथं निर्माण होतो. त्यामुळे सरकारनं या गोष्टीकडे लक्ष घालून लवकरात लवकर याला टॅकल करणं अगदी गरजेचं आपल्याला वाटतं. पण पहा, यामध्ये 2019 मधील अनुभव बघता पारदर्शकतेवर देखील प्रश्नचिन्ह आलेले आहेत. मग आता जे 2019 मधील जी भरती झालेली होती तलाठी भरती, त्यानुसार जर पाहिलं आपण तर त्याचे अनुभव जर घेतले आपण, ओके, व त्याचे अनुभव व आताचे जर अनुभव घेतले तर आपल्याला एक इथे देण्यात आलेले आहेत. पहा की सुरक्षेच्या कोणत्या सुविधा वगैरे तिथे हव्यात, म्हणजे परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन घेत आहात ना, तर आता तिथं कोणत्या सुरक्षा वगैरे हव्या आहेत यासाठी तिथं काही सजेशन दिले. तर त्यापैकी पहा, मी पण याला अगदीच दुजोरा देत आहे. कारण जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनची किंवा बँकिंगची जर एखाद्या वेळेस परीक्षा जर दिलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे, जिथे जिथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं सेंटर म्हणजे जिथे जिथे TCSचं सेंटर आहे, ज्याला आपण म्हणतो आयॉन डिजिटल झोन, ओके, तिथंच ह्या SSC किंवा बँकिंगच्या एक्झाम होतात. परंतु महाराष्ट्र सरकारने ज्या एक्झाम वगैरे घेतल्या त्या अगदी आपल्याला तालुका लेवलच्याच ठिकाणी पण आपल्याला सेंटर दिलं होतं, जी व विद्यार्थ्यांकडून 1,000 रुपये जेव्हा फीस घेतली जाते तर स्टेट गव्हर्नमेंटची ती ऑब्लिगेटरी आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने सुविधा द्यावी. कारण पहा, जर तुम्ही बँकिंगचं पण घेतलं तर बँकिंगच्या पण परीक्षेला ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 750 रुपये शुल्क आहे. ओके, परंतु इकडे महाराष्ट्र सरकार 1,000 रुपये शुल्क घेतं व ते कशासाठी, तर फक्त खाजगी परीक्षा केंद्र देखील देतं, म्हणजे हे अगदी चुकीचं आहे. ओके, हीच पद्धत जर राहिली तर अगदी पारदर्शकता तलाठी भरतीमध्ये पण येईल का नाही याबद्दल आणखी प्रश्नचिन्ह आपल्याला निर्माण होऊ शकतो. त्यानंतर दुसरी न्यूज पहा, राज्यातील 2री ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास उपक्रम राबवण्यात येत आहे. तर परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय आणि इयत्तानिहाय क्षमता साध्य होण्यासाठी गेली 2 वर्षे कोणता उपक्रम राबवण्यात येत आहे, तर अगदीच सेतू अभ्यासक्रम हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा सेतू अभ्यासक्रम उपक्रम काय आहे, तर पहा, एखादा विद्यार्थी आहे, आता 8वीमध्ये हा विद्यार्थी आहे, तर याला मागचे 2 वर्षाचं शिकवलं जाईल. म्हणजे अगदीच त्याचं जे बेसिक बॅकग्राऊंड आहे, म्हणजे 5वीपासूनचं आपण म्हणू शकतो, म्हणजे 6वी आणि 7वीचं तरी त्याला बेसिक बॅकग्राऊंड जे होतं ते शिकवण्यात येईल 8वीमध्ये असताना. ओके, यालाच म्हणायचं सेतू अभ्यासक्रम. ओके, हे कशामुळे आलं, तर पहा, कोविड लॉकडाऊनमुळे काय झाली, आपली 2 वर्ष 2020, ओके, 2020 आणि 2021 हे 2 वर्ष काय झाली, तर आपली लॉकडाऊनमध्ये गेली. त्यामुळे जे शाळा होत्या त्या ऑफलाईन भरू शकल्या नाही व जे विद्यार्थी होते त्यांना ऑनलाईन, काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन जमलं व काही विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन जमलं नाही. त्याबाबतीत काळजी घेत शिक्षण विभागाने हा उपक्रम राबवला व तो अगदी यशस्वी ठरला. म्हणजे 8वीला जर विद्यार्थी असेल तर त्याला 6वी आणि 7वीचं पहिल्यांदा बेसिक शिकवलं, मग त्यानंतर 8वीचा अभ्यासक्रम शिकवला व हे उपक्रम जो आहे तो अगदी यशस्वी ठरला. त्यामुळे परत एकदा शिक्षण विभाग जे आहे ते सेतू अभ्यासक्रमाला परत यावर्षी देखील राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट न्यूज आहे पहा, केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर.
आता पहा, जे विद्यार्थी मराठवाडा विभागातून आहेत त्यांनी सुनील केंद्रेकर हे नाव अगदी ऐकून असतील. ओके. त्यानंतरही उर्वरित महाराष्ट्रासाठी पहा, गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना खरीप हंगामापूर्वी 6,000 रुपये रोख रक्कम बियाणे आणि खतासाठी दिली जावी असं एक रिकमेंडेशन देण्यात आलेलं होतं. ते अधिकारी म्हणजे सुनील केंद्रेकर यांनी तसं रिकमेंडेशन दिलं की 6,000 रुपये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना द्यावं. मग हे रिकमेंडेशन गेल्यानंतर अगदीच जे अधिकारी आहेत किंवा जे IAS अधिकारी सुनील केंद्रेकर आहेत आणि जे राज्य सरकार आहेत यांच्या दोघांमध्ये थोडासा वाद कुठेतरी झालेला आपल्याला दिसून आला, किंवा जे राजकीय पार्टी आहेत किंवा जे राजकीय पक्ष आहेत यांच्यामध्ये आणि सुनील केंद्रेकर यांच्यामध्ये थोडंसं कुठेतरी बिनसल्यासारखं आपलं वातावरण तयार झालेलं दिसून आलं. यामुळे त्यांनी काय केलं पहा, तर स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज त्यांनी दिला व तो मंजूर देखील करण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचे लोकसत्ता विचार. कर्नाटकला महाग धान्याचा भूर्दंड का? कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतरच केंद्राने अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ न देण्याचा निर्णय का घेतला असावा याचा अंदाज सहज बांधता येतो. खरा प्रश्न असा आहे की धान्याच्या किमती स्थिर ठेवण्यात अन्न महामंडळाला आलेल्या अपयशाची किंमत राज्य सरकारने महाग धान्य खरेदी करून का मोजावी, हा आता इथं मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु आता हा लेख खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर MPSC आणि UPSC दृष्टिकोनातून आपल्यासाठी मला वाटत नाही की हा कामाचा ठरेल, किंवा अन्नभाग्य योजना ही योजना फक्त लक्षात ठेवा, तसं तर विचारलं जाणार नाही. म्हणजे MPSC परीक्षेमध्ये ही योजना विचारलं जाणार नाही, कारण ही INC चालू केलेली आहे व सध्याला गव्हर्नमेंट BJPचं आहे. परंतु तुम्हाला जर परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील एखादी योजना विचारण्यात आली व तुम्हाला तिथे इलिमिनेशन जर करायचं असेल व इलिमिनेशनसाठी जर पर्याय असेल की अन्नभाग्य योजना, तिथे जर पर्याय असेल तर तुम्ही तिथे काय करू शकता, इलिमिनेट करू शकता. यासाठी ही योजना तुम्ही लक्षात ठेवा. आता मी ही न्यूज का घेत नाही आहे किंवा हा एडिटोरियल का घेत नाही आहे, तर पहा, अन्नभाग्य योजनेसाठी कर्नाटकाला जे तांदूळ लागणार होतं ते FCIने काय केलं, देण्यासाठी नकार दिला. मग हे न्यूज आपण पाहिलेली आहे. याच्यापूर्वी पण मी म्हटलं आहे की कॉपरेटिव्ह फेडरलिझमला कुठेतरी तडा देण्याचं काम इथं होत आहे. ओके, हे आपण पूर्वीच डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे मी या न्यूजला वेटेज देत नाही आहे. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांना ही न्यूज काय होती ती माहिती नाही त्यांनी हे न्यूज तुम्ही अगदी पाहून घेऊ शकता किंवा वाचून घेऊ शकता. याची जी PDF आहे टेलिग्राम चॅनलवरती आपल्या ऑलरेडी सेंड केलेली आहे. ओके. त्यानंतर आजचे लोकसत्ता संपादकीय. ॲनिमल फार्म. ज्या प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण राजकारणी समाजकारणी उठता बसता करतात तेथे सामान्यांवर अबलांवर हात उचलतानाही जराही लाज वाटू नये. मग आता इथं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. गोमांस वाहून नेत असल्याच्या संशयावरून नाशिकजवळ एका मुस्लिम तरुणाची जमावाकडून ठेचून हत्या झाली. हा तरुण त्या कुटुंबातील एकमेव कमावता होता, म्हणजे त्याच्या हत्येने आता ते कुटुंब रस्त्यावर येणार हे नक्की आहे. त्यानंतर दुसरी न्यूज पहा. महाराष्ट्र शासनात अधिकारपदी निवड झालेल्या दर्शना पवार या तरुणीस ती विवाहास नकार देत नाही म्हणून प्रियकराने तिला ठार केले. ही न्यूज घ्या. किंवा अन्य म्हणजे त्याचं उदाहरण दुसरं जर द्यायचं जर म्हटलं तर आपण कालचीच न्यूज घेऊयात. MPSC करणारी मुलगी जी अभ्यासिकेत जाताना तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पुण्यामध्ये. मग ती घटना घ्या. या सर्व घटनेमधून आपल्याला एक सांगता येतं की जे सामान्य आहेत किंवा जे अबला आहेत त्यांच्यावरती आता हात उचलणारे अगदी जास्त झालेले आहेत. ओके, मग त्याचंच विश्लेषण पहा इथं दिलेलं आहे की शौर्य दाखवणारे आज अनेक झालेले आहेत, परंतु इथे या सर्व घटना वेगवेगळ्या असल्या तरी या साऱ्यांमध्ये एक समान धागा आहे. त्यामधून आपलं एक सांगता येतं की सामर्थ्यवानाने दुबळ्यांची केलेली शिकार हे या साऱ्यांतील एक साम्य आहे. हे आजच्या महाराष्ट्राचे चित्र आहे. मग आता पहा, हे जे शौर्य दाखवणारे आहेत या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन ती आणखीन एक आहे की विशेषतः ज्या प्रांतात, म्हणजे आता ही इथं लिंक करता येणार नाही, परंतु पहा, विशेषतः ज्या प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण राजकारणी समाजकारणी उठता बसता करतात त्या राज्यात अबलांवर, यामध्ये पुरुष पण येतात, यांच्यावर अत्याचार आज सध्याला होत आहे. ओके, मग पहा, सबलांनी हल्ले करण्याचे प्रमाण इतके वाढले असले तर हे राज्य कोणत्या मार्गाने निघालेले आहे हे लक्षात घेणे अवघड नाही. आता पहा, मी काय म्हटलं होतं इथंवरी की शौर्य दाखवणारे अनेक वीर आहेत, बरोबर आहे. मग पहा, हे वीर काय सांगतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे काय वारसा आहोत किंवा आम्ही त्यांचाच जो वारसा आहे तो पुढे नेत आहोत, ही त्यांच्या प्रयत्नांतून वगैरे दाखवण्यासाठी, मॉब क्रिएट करण्यासाठी काय करतात पहा, छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांची नावं घेतात, परंतु त्यांचे
विचार त्यांनी अद्याप रुळवलेले आहेत का, म्हणजे पूर्णतः रुळवलेले आहेत का, बिलकुल नाही. आता पहा, इथं फक्त या 2 घटनावरून तुम्हाला समजायचं नाही आहे. तर पहा, आणखीन पुढे घटना आहेत. आता मी राजकारणामध्ये का घेतलं, तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक राजकारणी तर घेतो, बरोबर. मग पहा, तोच राजकारणी जेव्हा अधिकाऱ्याला म्हणजे आता तुम्ही पण उद्या चालून प्रशासनात जाणार आहात, बरोबर. मग पहा, प्रशासनात गेल्यानंतर उद्या जर तुम्ही तोच राजकारणी येऊन तुमच्यावर जर ओरडला, किंवा तसं ओरडू नये म्हणा, परंतु जर कदाचित ओरडला, किंवा आज देखील ते राजकारणी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ओरडतात किंवा त्यांना डायरेक्टली मारतात, तशा पद्धतीचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत, बरोबर. मग पहा, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी विचार वगैरे अवलंबलेले आहेत का, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अवलंबले आहेत का, बिलकुल अवलंबलेले नाहीत. मग काय, आपण तेच सांगण्याचा इथं लेखक प्रयत्न करत आहेत की जे त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, किंवा पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती प्रथेचे वगैरे काय होते, तिथे सैनिक होते, व छत्रपती शिवाजी महाराज अगदी कोणालाही गैर वगैरे तिथे मानत नसत, प्रत्येकाला सन्मान द्यायचे. ओके, परंतु आज जे राजकारणी आहेत ते काय करत आहेत, तर प्रत्येकाला तिथे अगदीच जर एखादी अधिकारी जर चांगल्या पद्धतीने कार्य करत नसेल तर त्याला डायरेक्टली म्हणजे डिसमिस करायचं, किंवा त्याच्यावरती अगदी हात वगैरे उगारलेले आपल्याकडे तिथं काय उदाहरणं आहेत. या एवढंच काय, आपल्याला ज्वलंत उदाहरण जर द्यायचं जर झालं तर आत्ताच आपण पाहिलं की सुनील केंद्रेकर सरांचं, त्यांनी फक्त काय म्हटलं की शेतकऱ्यांना 6,000 रुपये काय मिळायला पाहिजे, म्हणजे बियाणांसाठी वगैरे पैसे मिळायला पाहिजे, असं त्यांनी फक्त रिकमेंडेशन दिलेलं होतं. ते रिकमेंडेशन त्यांना मान्य तर झालंच नाही, परंतु त्यांनी काय केले, लगेच त्यांचं जे अर्ज होता त्याला लगेच त्यांनी स्वेच्छा मंजुरीचा अर्ज वगैरे त्यांनी स्वेच्छा मंजुरी दिली. व पहा, अगदी महाराष्ट्राला सुनील केंद्रेकर सरांसारखी गरज होती, कारण पहा, मराठवाड्यामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळेच मी पहिल्यांदा पहा म्हटलेलं होतं की जे मराठवाड्यात विद्यार्थी आहेत त्यांना तरी सुनील केंद्रेकर सरांचं नाव अगदी माहिती असेल. ओके, त्यानंतर पहा, इथे आणखीन म्हणजे थोडंसं एक पॉईंट राहिलेला होता, तो मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर पहा, सुनील केंद्रेकर सरांच्या मध्ये हायकोर्टाने म्हटलेलं आहे, सॉरी माझा फ्लो परत म्हणजे फास्टमध्ये गेलेलो होतो मी. तर पहा, विकासाच्या अनेक प्रश्नांवर पाठपुरावा करणारा प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख असल्याने उच्च न्यायालयाने देखील पाणी पुरवठा योजनेची देखरेख सुनील केंद्रेकर यांनीच करावी असे सांगितले होते. ओके, म्हणजे एवढं त्यांचं काम वगैरे जे होतं ते फेमस होतं असं आपण तिथं म्हणू शकतो. ओके, पहा, थोडंसं माझा फ्लो तुटत आहे, परंतु मी अगदी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करेन, कारण अगदी पूर्वीची सवय लागलेली आहे मला म्हणजे फास्ट बोलण्याची. तर सॉरी फॉर दॅट, परंतु तुम्ही एक आठवडाभर तुम्ही मला सहन करून घ्या, त्यानंतर आपण स्लोमध्ये चांगल्या पद्धतीने समजवण्याचा नक्की प्रयत्न करेन, म्हणजे मी स्वतःला घडवत आहे आता सध्या. ओके, तर पहा, हे आपल्याला इथं ज्वलंत उदाहरण सुनील केंद्रेकर सरांचं दिसून येतं. ओके, मग याच लेखला आपण थोडंसं पुढे नेऊयात. ओके, त्यानंतर पहा, आपले लोकप्रतिनिधी सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलतात, बरोबर. या सरकारी अधिकाऱ्यांवर सेवा शर्ती लागू असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते. प्रशासनामध्ये तसं असतं. या तुलनेने लोकप्रतिनिधी असलेले किमान नियमही ते पाळत नाहीत, परंतु उद्या एखादा सरकारी अधिकाऱ्याचेही संयम तो सुटला आणि त्यांनी आपल्यावर हात उचलणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात बचावार्थ त्याच्या श्रीमुखात एक ठेचून दिली तर कोणाची शोभा होईल. ओके, म्हणजे पहा, प्रशासनात म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याने जर प्रशासनावर म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी आहे त्याच्यावर जर खणकावली तर ते ठीक आहे, परंतु जर प्रशासकीय अधिकाऱ्यानेच जर लोकप्रतिनिधीवर खणकावली तर कसं होईल, म्हणजे तेव्हा किती त्यांना म्हणजे इज्जत गेल्यासारखं वगैरे फील होईल. मग तो प्रॉब्लेम इथं त्यांनी अगदीच लेखकांनी इथं पुढे आणून दिलेला आहे. ओके, त्यानंतर हे फक्त महाराष्ट्राचं बोलत आहे का मी, तर बिलकुल नाही. हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर सर्व पूर्ण देशामध्ये पण हीच स्थिती आहे आज. ओके, प्रशासकीय अधिकारी चांगल्या पद्धतीने काम का करू शकत नाहीत, तर त्याचं एक नेमकं कारण हे पण आहे की लोकप्रतिनिधी त्यांच्या कामामध्ये अडथळा क्रिएट करतात म्हणजे करतात. ओके, आता मी तुम्हाला भीती घालत नाही की तुम्ही प्रशासनात वगैरे जाऊ नये किंवा तुमच्यावरती अगदीच अन्याय वगैरे तसं होईल असं काही नाही आहे. पण पहा, आपण सुनील केंद्रेकर सरांसारखं अगदीच स्वतःला हे ठेवू शकता, किंवा मुंडे सर पण आहेत, अगदी त्या पद्धतीने पण तुम्ही स्वतःला घडवू शकता. ओके, म्हणजे कुठेही जर गेलं तर त्यांचं ट्रान्सफर हे नक्की हे आपल्याला सांगता येतं मुंडे सरांबाबत. ओके, म्हणजे अगदी त्यांची पण ओळख तशी झालेली आहे, पण ते आयडियल आहेत. आता तुम्ही इथिक्स केस स्टडीमध्ये यांची तुम्ही नावं लिहू शकता नक्की, कारण महाराष्ट्रासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे सशक्ताने आपल्यापेक्षा सशक्तावर लाचार व्हायचे आणि अशक्तास नमवायचे हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर घडताना दिसते. आता पहा, ही आहे लोकप्रतिनिधी, थोडंसं मला हे द्या, इरेज करेन मी. आता पहा, हा आहे लोकप्रतिनिधी, बरोबर. लोकप्रतिनिधी सध्याला काय आहे, मोस्ट पॉवरफुल आहे, कारण देशामध्ये आपला डेमोक्रेसी आहे. ओके, त्यानंतर इथे आहे प्रशासकीय अधिकारी म्हणजे IAS. ओके, हा कशामुळे आहे तर ब्युरोक्रेसी एक्झिक्युटिव्ह बॉडी
एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. व या दोघांचे पण जे कोणी असेल म्हणजे या दोघांचे पण मायबाप म्हणू शकतो आपण, किंवा जे जनता जनार्दन जे आहे तेच काय आहे, त्यांची मालक आहे. ओके, हे काय आहे तर हे पीपल्स आहेत. कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, यामुळे हे पीपल जे काय आहेत यांचे मालक आहेत. ओके, आय एस असू द्या किंवा लोकप्रतिनिधी असू द्या, यांचे सर्वांचे मालक कोण तर आपण जनता आहोत. बरोबर. पण झालेलं काय पहा, सध्याला आपण पॉवर जी होती आपली, हे जे पीपल आहेत यांनी आपली पॉवर सर्व काढून कोणाला दिलेली आहे, लोकप्रतिनिधीला दिलेली आहे. ओके, मग लोकप्रतिनिधी जास्त पॉवरफुल झालेला आहे, त्याच्याहून पॉवरफुल थोडंसं कमी पॉवरफुल झालेला आहे आय ए एस. व यांनी आपली पॉवरच दिलेली आहे, लोकांनी पॉवरच दिली आहे, दुसऱ्यांना वाटून टाकली आहे, त्यामुळे यांच्याजवळ पॉवर राहिली नाही. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो पहा, आय ए एस अधिकारी जेव्हा लोक त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे जातात तेव्हा, म्हणजे एक्सेप्शनल केसेसमध्ये वगैरे तसं होतं की आय एस अधिकारी पीपल्सवरती म्हणजे लोकांवरती वगैरे भडकतो तिथे, म्हणजे लोकांना तुम्हाला समजत नाही का, किंवा गरिबांवरती वगैरे अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे कुठेतरी काय होत आहे पहा, सशक्त आणि अशक्तावर वगैरे केलेले इथे परिणाम आपल्याला दिसत आहेत. म्हणजे लोकप्रतिनिधी आय एस अधिकारी काय लोकप्रतिनिधीवर तर तशा पद्धतीने अन्याय करू शकत नाही, किंवा त्याच्या कॅन्सुलात तर लावू शकत नाही, परंतु तोच व्यक्ती काय इकडे करू शकतो. म्हणजे अशा एक्सेप्शनल केसेस आहेत आय एस अधिकाऱ्याच्या बाबतीत वगैरे, पण आहेत त्या केसेस. ओके, एक का होना केस आहे, पण जे ती आहेच आहे असं आपण तिथं बेसिकली म्हणू शकतो. ओके, त्यासाठी पहा, हे जे लेखकांनी जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुढे या साध्या रस्त्यावरची तुम्ही पण एक घटना घेऊ शकता, म्हणजे मोटरसायकल आणि कारमधलं वातावरण पहा तुम्ही. ओके, मोटरसायकलवाल्याला कारवाले काय अगदी तुच्छ मानतात, अगदी तेच प्रॉब्लेम इथं झालेली आहे. म्हणजे जे आपलं प्रशासन आहे त्यामध्ये पण हीच प्रॉब्लेम इथं आपल्याला पाहताना दिसून येत आहे. त्यानंतर पुढे सामर्थ्याची एक पायरी आपण जशी चढत जातो तसे खालच्या पायरीवर दूर लोटणे हे आपले सामाजिक वास्तव बनते. हे वास्तव खरे तर कायद्याचे राज्य या संकल्पनेलाच मूठमाती देणारे आहे. मग पहा, आता काल आपण पाहिलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशा अर्थाने खरे होते. मग आज आपण पाहणार आहोत की महात्मा गांधी कोणत्या अर्थाने बरोबर होते. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं की कायद्याचे राज्य स्थापन करूयात आपण, व इथे सर्वांना समान आपण कायदेशीर अधिकार दिल्यानंतर सर्वजण समान येतील, किंवा जे ST SC OBC म्हणजे जे पूर्वी अस्पृश्यांवर अन्याय जो झालेला होता त्याला अन्यायाला वाचा कुठेतरी फुटेल यासाठी त्यांनी काय केलं, सर्वांना समान अधिकार दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. परंतु महात्मा गांधींनी यांना विरोध केलेला होता, कारण महात्मा गांधी यांचं म्हणणं काय होतं की तुम्हाला रिअलायझेशन व्हावं, रिअलायझेशन झाल्यानंतर तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने समाजात काय होईल तर समानता निर्माण होईल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं म्हणणं होतं की हे रिअलायझेशन केव्हा येईल. मग त्यासाठी जे महात्मा गांधी आहेत त्यांच्याकडे पण अगदी उत्तर नव्हतं. ओके, हा त्यांच्या दोघांमधला एक डिफरन्स होता. मग पहा, आपल्याला पाहायचं आहे की आज महात्मा गांधी कशा पद्धतीने बरोबर होते. मग आपण इथं पाहिलं की एखादी गाडी जर, म्हणजे रस्त्यावरचं उदाहरण पाहत होतो की आपण, म्हणजे गाडीवर जात असताना अगदीच कारवाले काय यांना तुच्छ समजतात, व जे अगदीच मोठे त्यापेक्षा चांगल्या बसवाले वगैरे आहेत, किंवा जे अगदी चारचाकी म्हणजे मोठी जी चारचाकी आहेत त्यांनी अगदीच कारवाल्यांना वगैरे तुच्छ समजतात. म्हणजे हे आपला डिफरन्स आहे. ओके, जो डिफरन्स आहे हे आपल्याला कायद्यासमोर समानता आलेली अद्याप दिसत आहे का. आपल्याकडे कायद्याने बरोबर आहे, कायद्याने दिलेलं आहे की तुम्ही समान आहात सर्वांनी. ओके, परंतु ते अद्याप समानता समाजात निर्माण झालेली आहे का, तर बिलकुल समाजात ती समानता निर्माण झालेली नाही. मग ही समानता निर्माण होण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, मग ती बिलकुल गरज आहे ती महात्मा गांधी यांच्या विचारांची. ते म्हणजेच काय, रिअलायझेशन. तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन व्हायला पाहिजे की तो देखील व्यक्ती आपला समानताच आहे. ओके, किंवा जे मुलगा आणि मुलगी एक समान जे नारा वगैरे म्हणतो, फक्त आपण कायदे करून काहीच होऊ शकत नाही. पहा, आपल्या डेली लाईफमध्ये पण ते म्हणजे डेली लाईफमध्ये पण आपल्याला त्याची अंमलबजावणी करावी लागेल की मुलगा मुलगी एक समान असतील. कशा पद्धतीने पहा, आता नवीन मुलगा आहे, म्हणजे अगदीच नुकताच जन्मलेला मुलगा मुलगी आहेत. ओके, नुकतेच बाळ आहेत असं आपण कन्सिडर केलं, व पहा त्यांच्यावर जी CRP होणार आहे, चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिस. ओके, इथूनच तुम्हाला त्याची सुरुवात करावी लागेल. म्हणजे अगदी याचं जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आता इथं बॉय करूयात आपण, व इथं गर्ल करूयात. बरोबर. मग पहा, मुलाला अगदीच मुलगा आहे म्हणून लाड होतं या समाजात. मग पहा, आता एक चॉकलेट वगैरे घेऊन आले, किंवा एकच चॉकलेट आपण घेऊन आलो. ओके, आता बाहेरून एखादी गेस्ट आले. ओके, व गेस्टला माहिती नव्हतं की या घरामध्ये 2 मुलं आहेत किंवा 2 बाळ आहेत, म्हणून त्यांना माहिती नव्हतं, परंतु त्यांनी फक्त एकच चॉकलेट घेऊन आले. ओके, फक्त एकच चॉकलेट इथं घेऊन आलेले आहेत ते. मग घेऊन आल्यानंतर पहा, मुलगा रडतो व इथे चॉकलेट याला दिली जाते, व मुलीला म्हणतात की सॅक्रिफाईस तुला करावं लागेल, किंवा
तू जाऊ दे, नेक्स्ट टाइम तुला देऊ. म्हणजे इथं काय, मुलींना आपण कशाची सवय लावली, तर तिथं सॅक्रिफाईसची सवय लावली. ओके, इथं सॅक्रिफाईसची सवय लावली. पण तुम्ही CRPमध्ये असं जर केलं असतं की या चॉकलेटला, एकाच चॉकलेटला तुम्ही जर समान समान तुकडे करून अर्धा अर्धा जर करून दिलं असतं, तर या मुलाला आपण किंवा या मुलीला आपण काय शेअरिंग करण्याची किंवा समानतेची सवय लागली असती. पण आपण ते केलं का? बिलकुल केलं नाही. हा मुलगा रडला, या मुलाला शांत करण्यासाठी आपण काय केलं, मुलीला समजवलं की बाबा आपण तुला नेक्स्ट टाइम दुसरी चॉकलेट आणून देऊ. परंतु व आपण काय केलं, या मुलाला सर्व चॉकलेट देऊन टाकली. यामुळे काय होतं, मुलाचं इथं स्टेटस जे आहे ते अगदी वाढलं. मुलाला वाटलं की आपणच डॉमिनंट आहोत या समाजात. अगदी चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिस इथं बेस्ट रोल करते. त्यामुळे आपल्याला गरज आहे तर समाजामध्ये आपण स्वतः सुरुवात करणं गरजेचं आहे. ओके, आय होप हे जे उदाहरण आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. ओके, अन्यथा पहा, जर आपण असं केलं नाही तर आपल्याला सांगता येतं की बळी तो कानपिळी ही जी म्हण आहे ना, ती अगदीच यशस्वी ठरेल. ओके, व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विजन होतं की कायद्याद्वारे समानता या समाजात यायला हवी होती, ते कधीच साध्य होणार नाही. आता पहा, इथं देण्यात आलेलं आहे उदाहरणास्वरूप की एखाद्या चित्रपटाचा महानायक वगैरे जर असेल तर त्याला त्याचे जे गुन्हे असतात ते कधीच यशस्वी ठरत नाहीत. आता पहा, सॉरी बॅकग्राऊंडला खूप नॉईस येत आहे, ते होत असेल, पण आय होप माझा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत अगदी योग्यरित्या पोहोचत आहे. मग पहा, आता इथे चित्रपटातील नायकाचा रस्त्यांवरचा बेदकार वाहन चालवण्याचा गुन्हा सिद्धच होत नाही, कारण इथं कायद्यानुसार समानता आपल्या देशामध्ये राहिलीच नाही. हा इथं मुख्य लेखकांनी इथं काय समोर आणलेला आहे. यामुळे हे जे मी उदाहरण वगैरे मांडलं, हे आपला अगदी ग्राउंड लेवलवरती काम करणं गरजेचं आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. आता पहा, हा लेख MPSCला आहे का किंवा UPSCला गरजेचा पडेल का? बिलकुल गरजेचा पडेल किंवा पडणार नाही, परंतु तुमच्या लाईफमध्ये हा लेख अगदी गरजेचा पडेल याची मी शाश्वती देतो. ओके, त्यामुळे हा लेख गरजेचा होता. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. इज दी हात. आता पहा, UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबत सध्याला काय झालेलं आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी आपले मत मांडण्याचं वगैरे तिथं म्हणजे विंडो ओपन केलेली आहे. अद्याप मसुदा तयार झालेला नाही आहे, तरी देखील एक विंडो ओपन त्यांनी केलेली आहे. मग त्यावरती तुमचे सजेशन वगैरे तुम्ही तिथं देऊ शकता. मग अगदीच मी पण UCC बाबत नवीन लेक्चर घेऊन येणारच आहे. ओके, मग तेव्हा आपण याबद्दल नक्की डिस्कस करूयात की UCC म्हणजे काय, त्याचे पॉझिटिव्ह काय आहेत, निगेटिव्ह काय आहेत, ते आपण तेव्हा नक्की डिस्कस करूयात. ओके, त्यानंतर पुढचं हे पहा, हे तुम्हाला म्हणजे मी सांगणार आहे, त्यामुळे याची काळजी करू नका तुम्ही. त्यानंतर पुढे या. तरुणाई मतदार नोंदणीबाबत उदासीन का? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयातर्फे दरवर्षी प्रत्येक राज्यात मतदार याद्यांसाठी विशेष संक्षिप्त पुनर्रक्षण कार्यक्रम राबवला जातो. म्हणजे या कार्यक्रमाद्वारे काय केलं जातं पहा, तर दरवर्षी नवीन नाव नोंदणी वगैरे केली जाते, नोंदणी इथं करण्यात येते. परंतु यावर्षी नोंदणी केली जात आहे, तरी देखील याकडे जास्त लोकांनी वगैरे कल दिलेला नाही आहे, किंवा याकडे जास्त जी तरुणाई आहे, ज्यांनी 18 वर्ष आत्ताच नुकतेच पार केलेले आहेत, त्यांनी याकडे जास्त लक्ष देत नाहीत. हा इथं नेमका प्रॉब्लेम झालेला आहे. सॉरी, खूपच बॅकग्राऊंड नॉईस आहे, मला पण खूप डिस्टर्बन्स इथं क्रिएट होत आहे. ओके, पण थोडंसं राहिलेलं आहे, आपण लोकसत्ता तरी आज किमान करून थांबूयात. व द हिंदूमधले मी पॉईंट हे केलेले आहेत, म्हणजे हायलाईट केलेले आहेत, ते तुम्हाला डायरेक्टली तुम्ही वाचून घ्या. ओके, कारण खूपच मला डिस्टर्बन्स क्रिएट होत आहे. तर पहा, यामध्ये विशेष संक्षिप्त पुनर्रक्षण कार्यक्रम म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, कमी नाव नोंदणी मागील कारणे काय आहेत. तर आयोगातील जाणकारांच्या माहितीनुसार मतदारामध्ये मतदार नोंदणीबाबत जागृतीचा अभाव आहे. म्हणजे जनजागृती आपल्याकडे परिपूर्णरित्या झाली नाही आहे. आज रील्स इंस्टाग्रामच्या आहेत, परंतु त्यावरती एक पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी तयार केली नाही, किंवा तुम्ही पण मतदान करू शकता असं तिथं काहीच केलं नाही आहे. हा एक मुख्य प्रॉब्लेम तिथं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बदलत्या राजकीय वातावरणात मतदान करण्याविषयी असलेली कमालीची उदासीनता. म्हणजे पहा, सध्याचं जे राजकारण आहे ते अगदी गडूळ झालेलं आहे. त्यानंतर म्हणजे कोणती पार्टी बदलेल, म्हणजे कोण कुठून कुठे येईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणजे सध्याला पहा ना, महाराष्ट्राचं राजकारण तर त्याचं तर उलटं उदाहरण आहे, ते जाऊ द्यात. परंतु सध्याला BRS महाराष्ट्रामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे, त्यानंतर आप गुजरातमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे पहा, त्यांची आयडिओलॉजी नाही, हे प्रॉब्लेम तिथं मुख्य आहे. ओके, म्हणजे आयडिओलॉजी जर क्लिअर असेल ना तर पार्टी टिकू शकते, परंतु जर आयडिओलॉजी नसेल ना तर त्या पार्टीला सस्टेन करण्यासाठी थोडेसे मुख्य प्रॉब्लेम वगैरे असतात. हे प्रॉब्लेम मग अगदी त्या पद्धतीने पहा. म्हणजे हे जर तरुणाला जर समजायला लागलं तर अगदी त्याला पण रस राहत नाही, किंवा राजकारण जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे असं वाटतं. त्यानंतर पुढे त्यातच भर घालत आहे की राजकारणाविषयी नकारात्मक बातम्यांचा प्रभाव. ओके, व त्यानंतर जे मुख्य आहे ते की राजकारण म्हणजे आपल्यासाठी नाही, असं जे न्यूज असतात किंवा जे निगेटिव्ह न्यूज असतात राजकारणाबाबत,
त्या मुख्य प्रॉब्लेमॅटिक आहेत. ओके, त्यामुळे तर काय होतं, जे 18 वर्षाचे जे तरुण आहेत ते तर राजकारणापासून पूर्णतः परावृत्त होतात. त्यामुळे त्यांचं उदासीनता आहे की राजकारणामधून आपण म्हणजे मत दिलं काय न दिलं काय, जे करणार आहे ते करायचं अशा पद्धतीने होतं. त्यामुळे उदासीनता इथं तयार होत आहे. ओके, त्यानंतर नोंदणीबाबत आळस करणे हे देखील काही घटना आहेत. ओके, म्हणजे कोण उठून तिथं ऑफिसला जावं हे सर्व तिथं कारणं आपल्याला दिली जातात. यामुळे आपल्याला सध्याला काय कमी नोंदणी मागील ते कारणं आहेत. आता हा पॉईंट मी कशामुळे घेत आहे, तर हा इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारला जाऊ शकेल प्रश्न. पुढल्या वर्षी तुमचं काय आहे, तर अगदीच जनरल असेंब्ली इलेक्शन आहे व इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पुढल्या वर्षी पूर्ण इयर काय चर्चेत असेल. ओके, व कदाचित जर इंटरव्ह्यू पुढल्या वर्षी तुमचा आला तर तुम्हाला हे पॉईंट म्हणजे नक्की माहिती असणं गरजेचे आहेत. त्यानंतर आता मग हे वाढवण्यासाठी उपाय तुम्ही काय कराल, आता तुम्ही पण उपाय नक्की सुचवा. आता इथं यांनी दिले की जे स्काउट गाईड असेल, त्यानंतर जे आपल्याकडे राष्ट्रीय सेवा योजना असते, त्यानंतर NCC जे असतात, यानुसार आपण काय करू, कॅम्पेन वगैरे करू असं त्यांनी म्हटलं आहे. ठीक आहे, आपण ते करू. परंतु तुम्ही पण तुमच्या मते अगदीच जे पॉईंट आहेत ते तुम्ही पण सजेशन नक्की सुचवू शकता. आता मी काय म्हटलं की रील्स इंस्टाग्रामवर पण म्हणजे जे रील्स आहेत इंस्टाग्रामवर ते पण बनवून आपण तिथं जनजागृती करू शकतो. परंतु ते अद्याप केलं गेलं आहे का, बिलकुल केलं गेलं नाही. तर माझं झालं ते एक सजेशन. आता तुम्ही दुसरे सजेशन देऊ शकता. ओके, म्हणजे रील्सच बनावं असं काही नाही आहे तिथे, म्हणजे यूट्यूबवरती पण आपण म्हणू शकतो ना. आता मी पण जनजागृती करेन. पहा, ज्या व्यक्तीने 18 वर्ष किंवा ज्या ॲडल्टने 18 वर्ष वगैरे पार केलेले त्यांनी अगदी नाव नोंदणी घर बसल्या करू शकता. म्हणजे ज्यांना आळस होता ना बाहेर जाण्याचा किंवा कार्यालयात जाण्याचा, आता मी जनजागृती करतोय ती. ओके, तर त्यांनी डायरेक्टली इथं वेबसाईट दिले voters.eci.gov.in. ओके, यावरती वेबसाईटला भेट देऊन त्यांनी पण घर बसल्या तिथे रजिस्ट्रेशन त्यांचं करू शकतात. ओके, हे झालं. अशा पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या परीने जनजागृती करू शकतो, पण आपल्याला ती मानसिकता आणावी लागेल. ओके, आपला जर डेमोक्रेसी टिकवून ठेवायची असेल, पहा आपला देश अगदीच खूप यामधून बनलेला आहे, म्हणजे खूप जणांचं सॅक्रिफाईस वगैरे त्यामध्ये आहे. 75 वर्ष झाली आपण काय आहोत, स्वतंत्र झालेलो आहोत. ओके, मग हे सस्टेन करण्याची आपली पण एक जिम्मेदारी आहे. आपण जितके काळ टिकू तेवढे काळ आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी येण्यासाठी आपण पण त्या पद्धतीने लोकशाही भारतामध्ये टिकण्यासाठी आपले पण काही फर्ज आहेत ते आपण अदा करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की मतदानाचं महत्त्व वगैरे तिथं सांगितलं पाहिजे. त्यानंतर पहा, राजकारण पण तुम्ही निग्लेक्ट करता, म्हणजे तुम्ही पण राजकारण निग्लेक्ट करायचं नाही. आता पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण राजकारण निग्लेक्ट केलं नाही, कारण त्यांनी पण संविधान सभेमध्ये जाऊनच तिथंच आपलं हे करता आलं. पहा, बदल तुम्हाला पण करायचे आहेत व मला पण बदल करायचे आहेत, परंतु राजकारणाला निग्लेक्ट करून ते बदल दूर करता येत नाहीत किंवा म्हणजे समाजात बदल त्या पद्धतीने करता येत नाहीत. म्हणजे तुम्ही जर राजकारणापासून जर अलिप्त राहिलात ना, काहीच बदल होत नाहीत. त्यामुळे आपलं पण राजकारणात जाणं गरजेचं आहे. त्यामुळेच पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण संविधान सभेत जाऊनच त्यातील बदल वगैरे करून आणले. जे त्यांना पाहिजे होते ना, की सगळीकडे समानता यायला हवी, ती समानता त्यांनी राजकारणामध्ये जाऊनच बदल घडून आणलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण राजकारणापासून अलिप्त राहणं हे घोडचूक आहे, हे प्लीज लक्षात घ्या सर्वजणांनी. आणि राजकीय पंखे किंवा कोणताच पंखा तुम्ही व्हायला नको आहे, हे एक मुख्य प्रॉब्लेम आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वी सांगितली होती, जी की आज खरी होताना आपल्याला दिसत आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. सत्ताकारण आहेत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, स्पर्धेच्या युगात पदवीपेक्षा ज्ञानाला महत्त्व आहे. यामुळेच UPSC कदाचित सध्याला ज्ञानावर भर असणारे प्रश्न टाकत आहे, हे आपलं इथं बेसिकली दिसून येत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज, बालवधूकडूनच विवाहाची समाज माध्यमातून माहिती. ही बीड जिल्ह्यामधील बातमी आहे पहा. व बीड जिल्ह्यामध्ये सध्याला एक मोठा बर्निंग इश्यू म्हणजे कोणता आहे, तो म्हणजेच बालविवाहाचा आहे. ओके, याच्यापूर्वी पण भरपूर घटना आपल्याला समजलेल्या होत्या की ज्या बालविवाहाच्या होत्या. मग आता ते परत एकदा बालविवाह डोकावत आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर तेथील पण केस स्टडी आपण चर्चा केलेली होती, म्हणजे तिथं तुम्ही असाल तर काय करणार वगैरे ते आय थिंक तुम्ही समजलेलं असेल, त्यामुळे मी पुढे जातोय. भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबादमध्येच PCBची मागणी फेटाळली. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेले आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर म्हणजे एक्सायटेड आहोत आपण. पुढे चला, पंतप्रधानांकडून समान नागरी कायद्याचे स्पष्ट संकेत. एकाच देशात 2 कायदे कसे, व अगदी गरजेचं आहे पहा, कारण संविधानामध्ये नागरिकांच्या समान हक्कांना समाविष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा लागू करण्यास वारंवार सांगितले आहे, तरीही काही राजकीय पक्ष समान नागरी कायद्याविरोधात मुस्लिमांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, व यासाठीच आपल्याला काय गरजेचं आहे, तर UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड गरजेचं आहे. व मी आत्ताच म्हटलेलं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल नक्कीच मी लेक्चर घेऊन येणार आहे, कारण हा विषय लवकर म्हणजे खूपच चर्चेत आहे. व त्यानंतर पहा, जे
सजेशन आहेत त्यांनी पण मागवलेले आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण सजेशन मागवले आहेत व ही चांगली गोष्ट आहे. जर अशा पद्धतीने जर एखादा कायदा तयार होत असेल तर पहा म्हणजे हीच डेमोक्रेसी असते खऱ्या अर्थाने. ओके, म्हणजे आता काहीतरी करायचं आहे आपल्याला. ओके, आता मला पण काहीतरी करायचं आहे, म्हणजे मी सजेशन मागवले ना तुम्हाला, की तुम्हाला माझ्या लेक्चरमध्ये काय चुका वगैरे वाटत आहेत, त्यामुळे मी पण माझी स्पीड आय थिंक कमी केलेली आहे, परंतु होतं ते फ्लोमध्ये जाता जाता मला पण समजत नाही की मी खूप फास्ट बोललो वगैरे. पण सॉरी, म्हणजे मागच्या 1 वर्षासाठी खूप सॉरी, म्हणजे तुम्ही मला ऐकून घेतला त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. पण यानंतर पुढे तुम्ही अगदी सजेशन देऊ शकता, अगदी त्याच पद्धतीने पहा. आता होतं काय पहा, हे जर सजेशन आले ना तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करेल, हे सजेशन घेईल. ओके, लोकांचे हे सजेशन घेऊन कायदा बनवेल. ओके, हे कायदा बनवल्यानंतर तो कायदा कसा असेल, स्ट्रॉंग असेल व यामध्ये लोकांचे हित लक्षात घेतले जातील, कारण लोकांनी इथं काय दिलं होतं, कन्सेंट दिलं होतं, लोकांचं इथं सजेशन त्यांनी मान्य केलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, त्यानंतर कायदा केला होता. मग हे सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जाईल का कायदा, तर बिलकुल जाणार नाही, कारण ह्याला डायरेक्टली लोकांनीच बनवलेला आहे असं इथं कन्सिडर केलं जाईल. खूपच म्हणजे बॅकग्राऊंड नॉईस इथं येत आहे, सॉरी फॉर दॅट, म्हणजे मला लेक्चर बंदच करावं लागेल आय थिंक. ओके, त्यानंतर केजरीवाल यांच्या बंगल्याचा खर्च चौकशीच्या फेऱ्यात कॅगमार्फत चौकशीचे केंद्र सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझमचा तडा इथं जाणार म्हणजे जाणार, हे नक्की आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 5,000 रुपये मानधनावर शिक्षकांची भरती, नागपूर जिल्हा परिषदेचा अजब निर्णय, शिक्षक टंचाई दूर करण्यासाठी स्वयंसेवक नेमणूक करण्यात आलेली आहेत. आता पहा, जेव्हा तुम्ही फक्त 5,000 रुपयावर जर एखादा शिक्षक ठेवत असाल तर त्यामधून तुम्ही अपेक्षा काय करणार, तर अगदीच शिक्षक त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिकवेल का, तर बिलकुल शिकवणार नाही. ओके, प्रॉब्लेम तिथं आहे. आता अगदी असतात काही, आता जसं की माझ्यासारखे पण असतील, म्हणजे ज्यांना टीचिंगबद्दल एक पॅशन आहे किंवा एक क्रेज आहे, ते चांगल्या पद्धतीने कार्य करतील, परंतु त्यांना पण घर जर त्यांचं चालवायचं असेल तर ते कुठंतरी चुकतं. व 16,000 तरी किमान त्यांना मानधन वगैरे द्यायला हवी होती, कारण यांच्याकडे फंड आहे, महापालिकेकडे फंड आहे, पण ते द्यायला तयार नाहीत. हा इथं मोठा इश्यू आहे, त्यामुळे जर शक्य असेल तर ते देऊ शकत होते असं मला म्हणायचं आहे. त्यानंतर पूर्ण ॲडव्हर्टाईज आहे, तर अशा पद्धतीने आपण थांबूयातच, कारण खूप बॅकग्राऊंड नॉईस आहे. व हे HDFCची NBFC होती, ती आता HDFC बँकमध्ये विलीन होणार आहे, ही एक न्यूज कामाची आहे. ओके, हे आय थिंक तुम्ही वाचून घ्या, द हिंदूमध्ये पण मी सर्व हायलाइटेड केलेले आहेत व हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी PDF आहे. ओके, एडिटोरियल एक आजचा महत्त्वाचा होता, तो आय थिंक घ्यायला हवा होता, परंतु वेळ लागेल मला, पण खूपच बॅकग्राऊंड नॉईस आहे, सॉरी फॉर दॅट. पण आजच्या लेक्चरमध्ये जे काही चुका वगैरे झाल्या किंवा आजच्या लेक्चरमध्ये काही तुम्हाला वाटलं असेल तर प्लीज सजेशन मला नक्की देऊ शकता, म्हणजे मी पण स्वतःला इव्हॉल्व करेन व आठवडा जाईल मला, म्हणजे माझ्या पूर्ण पेसवरती वगैरे तशा पद्धतीने पेस लावून घेण्यासाठी. त्याबद्दल तुम्ही थोडंसं सवय लावून घ्या किंवा मला सहन करा असंच म्हणेल. ओके, धन्यवाद.